मंडळी, आपल्या मुकुंदाचा आज 21वा वाढदिवस. म्हणजे आपला मुकुंदा खऱ्या अर्थानं आज माणसात आला, पुढल्या समध्या कामाला लायक झाला. म्हणजे लगीन कार्य, मुलं बाळ, घरदार. तेव्हा मंडळी मी सांगतो, दनलप साहेबांनी म्हणून सांगून ठेवलंय, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन बीड. म्हणजे आपला पोरगा 20 वर्षाचा झाला तर त्याला मित्राप्रमाणे वागवा. मंडळी, आज मला 20 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतो. आपल्या गावाबाहेरचं ते म्हसोबाचं देऊळ, पायरीवर मला आणि सार झाला. मुकुंदा गावला. तेव्हा तो 6 महिन्याचा लेकरू होता. आम्ही त्याला जवळ केला, पण तुम्ही समजाने त्याला वाढविला. येळ प्रसंगी तुम्ही तुमच्या तोंडातला घास काढून त्याला भरवला आणि त्याला लहानाचा मोठा केला. म्हणून तवा धरणे मी तुम्हाला सांगत आलोय, मुकुंदा फक्त माझा नाही तर तो अख्ख्या गावाचा आहे. मंडळी, त्याला काय बी कमी पडू देऊ नका. त्याचं जे काही बरं वाईट करायचं ते आपण समजाने मिळून करूया. म्हणजे वाईटच. आता ज्याला कोणाला आणखी हार घालायचे असतील आणि भरवायचं असेल त्यांनी रांगेत यावं. अगं बाया 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 बाया, सगळं गाव लोटलाय. आज काही खरं नाही माझं. उकडतानी स्वेटर आणलंय. ते भाऊ राया याली मामाया. अरे अरे वा वा, कमरीला बांधले. चांगले चांगले. अरे अरे तसं नाही सांगा मावशनो, ही खेचाखेची कशाबाई करताय? माझे हात तुटून पडतील ना खाली. सोड त्याला, मी आधी धरलाय मुकुंदाला. जाग मोठी वाली धरणारी, कालपासून मी मागावर होते त्याच्या. आज गावलाय. ही ओढाओढी कशाबाई? आज रातच्याला तू माझ्या खोलीवर चल झोपायला. तिच्या घरला लई ढेकून येत, माझ्या घरला चल उंदरा परी ढेकणं बरी. ए माझ्या चिचुंद्र्यानो घुशीनो, अरे माझी खोली आहे की मला झोपायला? बाय ना, कालच्या रातच्याला दुर्गीकडे कशाला गेला होता झोपायला? अगं दुर्गी मला माझ्या आजी सारखी, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून गेलो होतो. आई शपथ सांगतोय. मग चल माझ्या घरला, माझ्या घरला, माझ्या घरला, माझ्या घरला, माझ्या आजानो. मी काय म्हणतो, मी कुठं जायचं हे तुम्ही आपसात का नाही ठरवत? 2 मिनिटात फैसला करते. मी 1 मिनिटात करतोय. पांडुरंगा, अरे काय चालवलंय ते? लहानपणी तुझ्या पायशी होतो तेव्हाच त्याने माझ्या बरं वाईट केलंस. कशाला या प्रेमळ माणसांच्या हातात दिलंस? नाही, माणसं प्रेमळ आहेत याबद्दल वाद नाही, पण माणसानं किती प्रेम करावं? यो हात खेचतोय, तो पाय खेचतोय, तो हे खेचतोय, तो ते खेचतोय. अगं सगळं हलाल करून टाकलेत. माझ्या प्रत्येक गोष्टीवर यांचा हक्क. नाही, मला मुलगी मिळणार नाही, नाही मिळणार. पण तुझ्या कृपेने उद्या माझं लगीन झालं तर संसार तरी मला एकट्याला करू देतील काही लोक. हे बघ, एक तर त्यांना तरी अक्कल दे, नाही तर मला तरी येडं कर. मी एवढा बोंबलतोय, तुला हसायला काय झालं?
काय सांगतो ते नीट ऐकायचं. आज रातच्या रस्त्याने कामं नीट देव बोलत नाही, दानव बोलतोय. कुठून बोलतोय कोण असतो? मग ठरलं तर आज रातच्याला बार उडवायचा. अरे पण त्या भगवंतरावकडे माणसानं हत्यार असतील हे बी लक्षात ठेवायचं. अरे किती बी माणसं असू दे टिपून एकेकाला उडवीन. शाबास. चला आज भगवंतरावची शिकार करायची, नाही पुराणा हिसाब चुकवायचा आहे. चला. खबरदार, मुगाट्यानं हात वर करून उभं राहा. जागच्या हल्ला तर गोळी घालून ठार करीन. भगवंतराव, तुझ्या खोट्या साक्षीमुळे तुरुंगात मी 10 वर्ष खडी फोडली. आज आज ह्याच बंदुकीने तुझ्या नटीचं खोट घेणार आहे. एंटर करू के डाकू जी, जो हो गया सो हो गया. हमें पण भूली गया छो, તમે પણ ભૂલી જાઓ ની. તમે શાના માણસ છો કે ગાંડા માણસ છો? हे मच्छर की औलाद, शिव्या कोणाला देतोस? ગાલી નથી, ગાંડા એટલે ગાલી નથી. ગાંડા એટલે येडा येडा मॅड माणूस. तारो रसा बाबू, मारो रसा. आम्हाला थांबायला येईल नाही. भगवंतराव, मुकाट्यानं मारायला तयार हो. आण ती बंदूक इकडं. तुम्हाला देत होतो, मला कुठे येते चालत. घ्या घ्या घ्या. तिकडे डोका करून खडा रो, हमारे पास टाइम नहीं है. आता सगळ्याची डोकी भरून टाकतो. आता मजा बा. झाला मुकू, झाला मुकू, झाला मुकू. लंबाला काय बाबा बरे झालं रडणं. पोरगा म्हमायला जात आहे, चंद्रावर नाही. आणि ते बी जात आहे त्याच्या भल्यासाठी जाते. पण मी म्हणते जायलाच हवं का? हे पहा, आता तुम्ही त्याचा चांगला खेचू नका. लोक म्हमायला जाऊन काय काय भारी वस्तू आणतायत आणि याला साधी शिकलेली पोरगी आणणं जमत नाही. होय, तुम्हाला काहीच नाही बघा. एक लाट घालीत कांबऱ्यातले का? ठीक आहे, त्यावर पत्ता लिहिलेला आहे. ओए ओए गॅरेज, म्हणजे ओंकारनाथ एडव्हंकस ऑपरेशन ऑटोमोबाईल मुंबई. दोस्त आहे माझा त्यो, तुझी सगळी व्यवस्था करेल. हे चिठ्ठी घे, नीट खिशात ठेव, हरवू नका. नाही नाही, एक लक्षात ठेव, काय चांगली शिकलेली पोरगी आणायची, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. काकू मला नको टाकू. काकू काकू मला नको टाकू. काकू कितना पैसा हो गया? हाँ जाते ये लो ये लो. बाकी का पैसा? हो बाकी का जाओ 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 जाओ. पडते. ओए 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 ओए. चला येते. मी काय म्हणतो, एक शब्द जरी अधिक बोलला तरी या तलवारीने तुझी खांडोळी. दादा, तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसाच्या हातून मी मरण्यासाठी जन्माला आलेलो नाही. हा नाही तयार हो. अहो कोणतरी कोणातरी जीवावर उठलाय आणि तुम्ही इथं काम करत काय बसलाय? अहो काहीतरी हालचाल करा, पोलिसांना बोलवा. अहो तू खरंच त्याचं मर्डर करील हो. अहो माझं ऐका हो. अरे हे ऐकी मी काय म्हणतोय ते. काय झालं? भरता ही बघ काढली मी माझी तलवार. तलवार काढली तुम्ही, निदान स्क्रू ड्रायव्हर काढून त्याच्यावर हल्ला करा की. आम्ही दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला हौस असेल तर वरच्या खोलीत जा, तिथे मारावी चालली. अरे माणसं आहेत का मॅकॅनिक हा तुम्ही? एक आणि दोन तुकडे करतो तुझे. थांबा थांबा, भारताचे तुकडे झाले, आता मी भारताचे तुकडे होऊ देणार नाही. मी येतो. हर हर महादेव. या तलवार माझ्याच पोटात घुसली का काय?
अरे बाप, मी स्वर्गात आलो की नरकात काही कळतच नाही. ए, तू बाजूला वा. बाजूला वा. यमराज बोलते. यमराज तू 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 घ्यायचा का काय माझ्या बरोबर? कोण, मुकुंदा? मी मुकुंदा. त्याचं काय झालं ते? म्हणजे तुम्ही मामा 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 मला वाचवा मामा. मामा? अरे मंडळी, हा आमच्या जानी दोस्ताचा पोरगा मुकुंदा. मुकुंदा ही आमची हनुमान नाटक मंडळी. बाळ्या, जन्या, दाम्या. अरे वा वा. अरे, ही तलवार कडे मानेवरची टांगती तलवार. म्हणजे मगाची ती तुकडं पाडीन मोस्कीन हे सगळं नाटक चाललं होतं. आता माझी ट्यूबलाईट पेटली बघा. यो स्त्रीपाठ करतो. अरे नाही नाही, नाटकाची तालीम चालू होती. परवा नाटकाचा प्रयोग आहे ना. मी येऊ? अरे तो परवा आहे. परवय बघले का, तू आता दमून बिमून आलायस. आंघोळ बिंघोळ कर. नदी कुठे जवळ आहे? नदी कशाला आंघोळ करायला? आता अरे शहरेले काय, इथं कुठली नदी येडा का खोळा म्हणायचं. इथं फक्त भिंतीवरल्या नकाशामध्येच नदी असते. मग आंघोळ कुठे करतेत? त्या तिकडे बाथरूम. बाथरूम? हो. आतमध्ये कोण नसेल ना? नाही, मला लाज वाटते म्हणून म्हणलं हा पाना ठेवा, सगळ्या नटमंडळी टाईट करा. मामा, हा. ही काय भानगड असा? मुकुंदा खास आणि खाजगी कामासाठी इथं आलेला आहे. म्हणजे त्याला धाडला गेलाय. त्याच्या या कामामध्ये आपण सर्वांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे. अहो पण काम काय ते तर सांगा. सांगतो, कान करा इकडं. कळलं? मका काय कळलं? अरे ह्या काम तर माझा हातचा मळा नसतो. मग असली कामं करण्यातच तर आमचा जन्म गेलाय. तुम्ही काळजी करू नका, आपण सर्व बरोबर करू. मग ठरलं? ठरलं ठरलं ठरलं. हळू 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 एक वर्ष घ्या साहेब. मजबूत शिवली ना, परत तुटायची नाही ना. माणसाची गॅरंटी नाही साहेब, चपलाची काय गॅरंटी द्यायची? जेवढे चालवा तेवढं चालवायची. तू आहेस कसं बोलला. किती पैसे द्यायचे या काय समजून? हो, मागामध्ये चायला 2 रुपये लागतात. समजलं समजलं. 2 रुपये मी तुला 5 रुपये पाहिजे. गोट नाही, माझी नोट तुमच्या पायाखाली येत होती. आता पैसा म्हटलं म्हणजे लक्ष्मी, ती पायाखाली सोडून कशी चालेल नाही का? आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? मला पाडून मारतो मला तुम्हाला उठता येत नाही म्हणजे तुमच्या कमरेत लक्षात पडलेली दिसते. मी असं करतो, तुम्ही माझा हात धरून उठा. उठा उठा जरा हात धरा. तुम्हाला माझा हात धरायला सांगितलं, खेळायला नाही सांगितलं. शाळेत जातात वाटतं. काय झालं? गेली वाटतं. आपल्या भानगडीत कोणीतरी फायदा घेतलेला दिसतोय. आता पर्स म्हणणार निदान 10 रुपये तरी असणार त्यामध्ये. 10 रुपये? मी काय भिकारी म्हटली तुम्हाला? 1000 रुपये होते त्याच्यात. 1000 रुपये? अरे वा, आज नवराची मजा. बिचारा जेवेल तरी. म्हटलंच आहे, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तो मेरा नाम मुकुंद, आपका नाम इडियट. इंग्लिश नाव दिसतं चांगलं आहे. आता तुमच्याकडे पैसे नसतील, ठेवा 100 रुपये होतील खर्च. अच्छा, अहो असं काय करता? अहो कुठे? अहो माझा